दर्शनाची टिंब टिंब मारली, घरी जाऊन घेतली दर्शनाची चिमणी. नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो, तुमचा हात आणि बोटं व्यवस्थित वापर करत आहेत ना? माझं नाव रमेश. आपल्या मनचंचल चॅनलवरती नवीन कथा अपलोड करत आहोत. तुमचा सर्वांचा त्याला रिस्पॉन्स मिळतो. आजची ही कथा मी तुम्हाला सांगत आहे आणि माझे वय 25 वर्ष आणि मी एक जॉब करतो. माझे शरीर दिसायला एकदम ठीकठाक आहे आणि माझा 7.5 इंच लांब आहे. मला एक मेसेज आला आणि मला सांगितले की माझे नाव दर्शना आहे. तिने मला भेटायला सांगितले आणि आम्ही काही दिवस असे चॅट करीत राहिलो. एक दिवस तिने मला भेटायला तिच्या घरी बोलावले आणि मी तिच्या घरी पोहोचलो. तो एक अपार्टमेंटमध्ये होता. मी तिथे जाऊन दरवाजा वाजवला आणि पाहिले तर आतून एक 30 वर्षाचा सुंदर स्त्रीने दरवाजा उघडला आणि तिने साडी घातली होती. मी तिला म्हणालो, मला दर्शनाला भेटायचं आहे. तर ती म्हणाली, मिस दर्शना आहे. तिने मला आत यायला सांगितले आणि मी आत जाऊन सोफ्यावर बसलो. ती माझ्यासाठी चहा घेऊन आली. मित्रांनो, ती दिसायला खूप सुंदर होती आणि तिचे एकदम गोल आणि मोठे होते. ती चेहऱ्याने श्रीमंत वाटत होती आणि तिचे घर पण खूप चांगले होते. आम्ही काही वेळ इकडे तिकडे बोलू लागलो आणि तिच्या बोलण्यावरून ती आनंदी दिसत नव्हती. आणि काही वेळाने मी तिला म्हणालो, ती मला म्हणाली की मी चेंज करून येते. मित्रांनो, माझा बाबूराव आता हळूहळू ताटू लागला होता आणि ती काही वेळाने पिवळ्या रंगाची मिक्सी घालून आली आणि मी तिला पाहतच राहिलो, कारण ती त्यामध्ये खूप सुंदर दिसत होती आणि तिचे हात पिंक खूप सुंदर दिसत होते. आता तिने मला बेडरूममध्ये यायला सांगितले आणि आम्ही दोघे तिच्या बेडरूममध्ये गेलो आणि तिथे पोहोचून मी तिचा चेहरा माझ्या हातात धरला आणि तिला चिंगम करू लागलो आणि ती पण मला साथ देऊ लागली. आम्ही 5 मिनिटे एकमेकांना करीत राहिलो. मी माझ्या दोन्ही हाताने तिचे गोल गोल दाबू लागलो. तिचे गोल गोल माझ्या हातात येत नव्हते. ती माझ्या पेंट वरून माझा बाबूराव कुरवाडू लागली आणि त्यामुळे माझा बाबूराव खूप ताटला होता. मी पटकन तिची मॅक्सी काढून टाकली आणि ती फक्त पिंक आणि पेंटमध्ये होती. तिचे फाडू पाहत होते. मी तिचे ग्लो ग्लो करून वरून चोकू लागलो आणि दाबू लागलो. ती माझा बाबूराव हाताने दाबू लागली. मग मी तिची आणि पेंटिंग काढून टाकली. तिची चिमणी. मी म्हणालो की हा लॉलीपॉप आहे, तोंडात घेऊन सोकशील तर मजा येईल. मग तिने लॉलीपॉप तोंडात घेतला आणि चोकू लागली. मी तिचे दाबू लागलो तर काही वेळाने ती उठली आणि हात पसरून म्हणाली की रमेश, माझ्याबरोबर फिल्मसारखे सर्व कर ना. आता मला वाट बघितली जात नाही. माझे पूर्ण शरीर आता तुमच्या हवाली आहे. तर मी म्हणालो की आज मी तुला खूप मजा देतो. ती पूर्ण टिंब उभी होती आणि तिच्या शरीरावर एकही केस नव्हता. मी तिला जवळ ओढले आणि तिच्या चिमणीत बोट घालू लागलो. तिची चिमणी आधीच ओली झाली होती आणि मी जिभेने खाऊ लागलो. मग मी बाबूरावला पकडला आणि गोल गोल बॉलमध्ये ठेवून करू लागलो आणि काही वेळाने
पाणी सोडले आणि पूर्ण गोल गोल बॉलवर पाणी काढले. मी तिला म्हणालो, हे तोंडात घेतले असतेस तर मला खूप मजा आली असती. ती म्हणाली, पुढच्या वेळी घेते. मी म्हणालो की आधी बाबूराव उभा कर आणि तिने तोंडात घेतला आणि खाऊ लागली. माझा लॉलीपॉप ताट झाला आणि मी म्हणालो की चल करू. मग मी तिला झोपवले आणि तिच्या चिमणीवर बाबूराव ठेवला आणि हळूहळू घासू लागलो आणि तिला त्रास होऊ लागला. मी एकाच झटक्यात आत घुसवला आणि तिच्या तोंडातून किंकाळी निघाली आणि काही वेळ शांत झालो. हळूहळू तिचा त्रास कमी झाला आणि मी परत ठोके द्यायला सुरुवात केली. ती पूर्ण गरम झाली होती. मी तिला उठवून तिचे पाय माझ्या कमरेला लावले. चिमणीत बाबूराव टाकला आणि तिचे गोल गोल बॉल माझ्या छातीवर आले. तिचे हात माझ्या गळ्यावर आणि तोंडाची लढाई सुरू झाली. मी माझा बाबूराव तिच्या चिमणीत असताना हाताने गोल गोल फिरवू लागलो आणि मग ठोके चालू केले. ठोके इतके जोरात होते की ती पूर्ण हादरत होती आणि तिचे गोल गोल बॉल माझ्या छातीला जोराने घासत होते. मग काही ठोक्यानंतर तिने पाणी सोडले आणि बाबूरावला ओलावा मिळाल्याने ठोकाठोकी आरामात होत होती. मग मी थोड्या वेळाने झटके थांबवले आणि तिला म्हणालो की माझे पाणी निघणार आहेत दर्शना, तू याला तोंडात घे. तर ती खाली उतरून बसली आणि तोंडात घेऊन खाऊ लागली आणि मग माझ्या बाबूरावतून पाणी निघाले आणि सर्व रस ती पिऊन गेली. मग तिने चाटून स्वच्छ केला. आम्ही दोघे एकमेकांना चिटकून झोपलो. मग ती किचनमध्ये जाऊन जेवण बनवू लागली आणि मी कपडे न घालता किचनमध्ये गेलो आणि खाली बसून तिची मस्त चिमणी खाऊ लागलो. मग काही वेळ चिमणी चाटल्यानंतर मी तिचे गोल गोल दाबू लागलो आणि ती म्हणाली, इतकी घाई कशाची आहे? आज आपल्याकडे पूर्ण रात्र आहे. तू पोट भरून मला ठोकून घे. मग आम्ही जेवण केले आणि मग कार्यक्रमाला सुरुवात केली. मित्रांनो, ती पूर्ण रात्र आम्ही कार्यक्रम केला आणि सकाळी खूप दमलो होतो. तिचे तर चालणे बदलणे होते. मी तिला उचलून बाथरूम मध्ये नेले. मी तिला ठोकून ठोकून तिची वाट लावली होती. ती आता खुश दिसत होती आणि मी तिला रात्री 3 वेळा, मग सकाळी मी जाऊ लागलो तर तिने मला पकडून टाईट हग केला आणि तिला एक करून माझ्या रूमकडे निघालो. मित्रांनो, कशी वाटली तुम्हाला दर्शनाची आणि माझी स्टोरी नक्की सांगा, कमेंट करा आणि आपल्या मनचंचन चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.